आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. पडळकरजी, तुमच्या हातामध्ये देवभूमी जत हे पाहायला मिळत आहे. प्रस्ताव होता की जतला नवी ओळख देवभूमी अशा पद्धतीने ओळख मिळावी, तसंच प्रकारचं प्रस्ताव तुम्ही आहे. आपल्याला याच ठिकाणी हे पोस्टर पाहायला मिळतात. काय सांगाल एकंदरीत काय काय? आज सभागृहामध्ये मी लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं की माझ्या जत मतदारसंघाला देवभूमी जत, दुष्काळी जत भूमीचा कलंक पुसून देवभूमी जत अशी नवीन ओळख द्यावी, अशा पद्धतीची मागणी माननीय सरकारकडे मी केलेली आहे. आणि सरकारच्या वतीनं ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर या बाबीला दिलंय की असा पहिलाच प्रस्ताव राज्य सरकारच्या समोर येतोय. त्यामुळं अत्यंत सकारात्मकपणे आम्ही या विषयामध्ये पुढे जाऊ आणि जतला देवभूमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार निर्णय घेईल, अशा पद्धतीचं उत्तर सभागृहात दिलेलं आहे. कधीपर्यंत या संदर्भातली मागणी असणार आहे? आणि लवकरात लवकर राज्य सरकारनं देवभूमी जत घोषित करावं अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आणि सरकारनं खूप सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की देवभूमी जत घोषित करून तिथल्या सर्व मंदिरांचं डेव्हलपमेंट करणं, त्याचा विकास आराखडा तयार करणं, विकास आराखडा तीर्थक्षेत्र ब मधून काही मंदिरांना निधी देणं, 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय, अगोदर त्याच्या 2 मंदिरांना दिलाय, एकूण 9 मंदिरांचा तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश झालाय. 45 कोटी रुपये त्यातून मिळत आहेत. पण उर्वरित मंदिरांचं काय, असा प्रश्न पुढे आल्याच्या नंतर मी सरकारने विनंती केली की याचा एकत्रित विकास आराखडा तयार करून तो राज्य शिखर समितीच्या समोर आणावा. राज्य सरकारनं तो आराखडा मंजूर करून शेकडो कोटी रुपयाचा निधी हा आमच्या जतला द्यावा. तर राज्य सरकारवर माझा 100% विश्वास आहे. देवाभाऊ आमचे नेते आहेत, जयाभाऊ आहेत, तर नक्की चांगला विचार या जतच्या देवभूमीच्या बद्दल करतील.